सब मोदी चोर है या राहुल गांधींच्या विधानाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूजच्या सभेत जातीशी जोडलाय आणि त्यामुळे निवडणुकीचं रण तापलेलं असताना पुन्हा एकदा जातीचा मुद्दा प्रचारात आलाय। विकास, बेरोजगारी, नोटबंदी, राफेल, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील एअर स्ट्राईक या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या प्रचाराची गाडी निवडणुकीचा एक टप्पा पार पडल्यानंतर जातीवर घसरली आहे। सब मोदी चोर है या राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना मोदींनी आपल्याला जातीवरून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय। पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है। अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली, मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है। आपल्यावरच्या टीकेचं हत्यार बनवण्यात वाकबगार असणाऱ्या मोदींनी राहुल गांधींच्या विधानाला धूर्तपणे प्रत्युत्तर दिलंय। राहुल गांधींनी केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण समाजाला शिव्या दिल्याचा घणाघात त्यांनी अकलूजच्या सभेत केला। अरे मुझे गाली दो, मैं कई वर्षों से बर्दाश्त करता आया हूं, कर लूंगा, लेकिन चाहे चौकीदार हो, समाज का पिछड़ा वर्ग हो, दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, आदिवासी हो, अगर किसी को भी आपने अपमानित करने के लिए चोर कहने की हिम्मत की तो मोदी बर्दाश्त नहीं करेगा, ये देश बर्बाद नहीं करेगा। मोदींकडे बोलायला मुद्दे संपल्यानं ते आता जातीवर येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। कुणी कधी मोदींना आपण कधी जातीचं काढलं? मोदींना कुणी त्या ठिकाणी टार्गेट केलं? निव्वळ आता भावनिक बनवताय। राष्ट्रवादाचा मुद्दा काहीसा थंडावल्यानंतर भाजपनं मैं भी चौकीदार मोहीम जोरात सुरू केली। आता त्याचाच पुढचा अध्याय म्हणजेच जात। 2014 मध्ये मोदींनी चायवाला या टीकेला काँग्रेसवरच उलटवून घायाळ केलं। आता जातीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपला किती हात देतो ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।